चौकार ठोकून साठी खेळलेला तो विषय पुन्हा चेंडू जातो. चेंडू थांबणार नाही. आउट किल कुपर पास आहे. चेंडू जाणार पुन्हा बॅक टू बॅक 4 धावांसाठी. धावसंख्येत बरोबर धावसंख्या येते 16. बघूया चौकारांची हार्दिक पूर्ण करतो का फलंदाज समजा विश्वास जबरदस्त फलंदाजी करतो. पहिल्या षटकामध्ये मंगेशने 6 धावा दिल्या होत्या आणि त्यामध्ये खराब असे गोलंदाज होतो साहिल. त्याने मला 3 चेंडू फेकलेले आहेत. त्यामध्ये 10 धावा खर्च केल्या आहेत. कुठे महागडी गोलंदाजी फेकतो हा गोलंदाज सागो तो म्हणजे साहिल. तर खूप जबरदस्त गोलंदाजी करतोय आणि कमबॅक करतो फलंदाजीमध्ये हा फलंदाज तो म्हणजे विश्वास. बघूया चौकारांची हार्दिक साहाय्य करतो का. ही 3री स्पर्धेमध्ये हार्दिक असेल या चौकारांची. ती बघूया तो विश्वास पार पडतो का. पुन्हा एकदा साहिल सफल घेऊन गोलंदाजी करतोय. एंड करणं पुन्हा एकदा चांगला चेंडू लाभ केला. बघूया जेल होतोय का आणि मात्र जेल बाद. दोन फलंदाज मात्र बाद झालेले आहेत. सदामात आणि विश्वास. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या येते 2 बाद 16. नवीन फलंदाज राकेश. पुन्हा चांगला चेंडू पॉईंटकडे गेला. 1 धाव पूर्ण केले. कशी धावचा धाडस दाखवतो का. पुन्हा 1 धाव चांगलं क्षेत्र शिरतोय. चांगले धाव बघा खराब खेळ मात्र एसटीकडे चेंडू गाजर करता 2 धावा. 4 धाव करून सफल होतो फलंदाज. चांगली धावसंख्या 2 वरती संघ धावसंख्या होती 18च्या घरात. प्रभाकशेठ गायकर एकटबारा यांना सुद्धा विनंती करतो की त्याने आमच्या अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. पुन्हा एकदा फलंदाज विजय. बघा काढण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू मध्ये चांगला फेकतोय. चेस्ट मध्ये खराब एक्सप्रेशन करतोय. संघ धावसंख्या 1 ने वाढते. संघ धावसंख्या ती 19च्या घरात. 2 षटक कपले म्हणजे 12 चेंडूचा खेळ संपला. 12 चेंडू मध्ये टप्पल 19 धावा म्हणजे 2 फलंदाज मध्ये पिसाळ संघाचे तंबूचे आश्रय आहेत. डीजे पहिल्या षटक फेकून मगेशाने 6 धावले. दुसरं षटक त्याचं मागणं साईला देऊन 13 धावले. चांगली धावसंख्या येते 2 बाद 19. बघा 30 षटक घेऊन येतोय हा गोलंदाज योगेश. किशोर कचरू पाटील यांना सुद्धा विनंती करतो आमच्या अतिथी द्यायचे आहे. रंजन गावचे किशोर कचरू पाटील 30 षटक घेऊन आलाय गोलंदाज विजय योगेश. सामोरा फलंदाज आहे विजय. विजय गुंचा खुरासा फलंदाज तिसऱ्या संघाचा. तो नॉनस्ट्राईकला आहे तो राकेश. ज्याच्यावरती थातवल्याचं पण विजय काय करतोय पहिल्या चेंडूवर योगेशाच्या. अतिशय चांगला चेंडू ब्लॉकरमध्ये चेंडूला गोष्टी केलेली चेंडूला तो कामगिरी बजावतो यशस्वी निर्दय चेंडू सांगता होते. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या येते 2 बाद 19. पुन्हा एकदा गोलंदाज योगेश
चांगले गोलंदाज होतो. पहिला चेंडू चांगला फेकतो. दुसरा चेंडू मात्र पॉईंटच्या दिशेने जातो. तसं की आपण चेंडू मध्ये खाली आढळतो. दुसरा प्रयत्न करतो पाया आणि पाहता पाहता 2 धावा पूर्ण. संघ धावसंख्या 2 वाढते. संघ धावसंख्या पोहोचते ती 21च्या घरात. 21 धावा फलकावर लागल्या. 30 षटक पकडले झाले गोलंदाज योगेशाचं. योगेश थोडीशी हाणीमारी करावी लागेल. 50-55 धावाचं आव्हान ठेवावं लागेल पिसळ संघाला एका प्रसंग. त्यांच्यासोबत जबरदस्त फलंदाज एक मंगेश सारखा एक आक्रमक फलंदाज एका प्रसंगामुळे त्यामुळे 45-50 धावांचं टार्गेट ठेवलं. क्वाड्रंट घेण्याचा प्रयत्न करतो. चेंडू मध्ये व्याख्या टाकला तर बघूया आणि षटकार. आमचे लाडके बुवा आणि जयदुर्गा क्रिकेट संघाचे खंबीर पाठीराखे राम आशाकर यांचे आगमन झालेले. त्यांनी कृपया अतिथी कक्षामध्ये येण्याची कृपा करावी. नक्कीच आता चित्रवंतांच्या गावचं कुठलं ग्रामस्थान असेल त्याला सुद्धा विनंती आहे की त्याने आमच्या अतिथी कक्षामध्ये जबरदस्त उठकून षटकार टाकून संघाची मध्ये धावसंख्या वाढवतोय. संघ धावसंख्या पोहोचवतोय 27 षटकार. पुन्हा षटकार. नक्कीच आयोजक काय पकडले सुद्धा नक्कीच 300 रुपयाचं पारितोषिक भेटलं असतं या प्रेक्षकाला. संघ धावसंख्या सामने भरते. संघ धावसंख्या पोहोचते ती धावसंख्या. जबरदस्त फलंदाजी करतो हा फलंदाज विजय जने. आठ 2 षटकार षटकाची हार्दिक पूर्ण करतोय का पाहायचा फलंदाज विजय आक्रमक प्रयत्न धारण केला फलंदाजान तो म्हणजे फलंदाज विजयाने. जबरदस्त फलंदाज किती खराब अशी गोलंदाजी दर्शवतोय. कोणती लाईन आणि लेन बघूया गोलंदाजी ती तो म्हणजे योगेशाची. पुन्हा त्या गोलंदाज करतोय. गोलंदाज कशी कानमत्र देतोय मंगेश गोलंदाज योगेशाला. बघूया पुढच्या चेंडू कुठल्या पद्धतीने फेकतोय. एक आक्रमक प्रयत्न धारण केला फलंदाज तो म्हणजे विजय. षटकारांची आठवण केली तर योगेश पाटील यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक. बघा उंचावला फाटकापर्यंत थंड मध्ये 500 धावा होता. 200 धावा होता आणि पाहता पाहता 2 धावा पूर्ण. जबरदस्त फलने संघ धावसंख्या 2 वाढतो. संघ धावसंख्या पोहोचवतो 35च्या घरात. 35 धावा फलकावर लागलेत. शेवटचा चेंडू दुसऱ्या फेकतो योगेश. ज्या योगेशने खूप मागे षटक फेकले अद्यापर्यंत मला वाटतंय 16 धावा दिले आणि धावसंख्या झालेली आहे ती 35 धावसंख्या. अद्यापर्यंत 7 चेंडूचा खेळ शिल्लक 7 चेंडूची धावा जमवतोय फलंदाज तो म्हणजे विजय. जबरदस्त फलंदाजी करतोय. शेवटचा चेंडू ते षटकाला शेवटचा चेंडू टाकतोय गोलंदाज योगेश. बघूया बॅटची गोळा घेऊन चेंडू जातो. चांगला यशस्वी काढतो. षटक संपलं. 3 षटकाचा खेळ आहे पण त्याला 8व्या चेंडूचा खेळ संपले आणि त्याला 8व्या चेंडू मध्ये 35 धावा भरले आणि त्यामध्ये 6 धावा असणार तो म्हणजे विजयाचा एक जबरदस्त फलंदाजी करतो. अद्याप पण 2 षटकार टोकून तो आपल्या संघाशी किल्ला लढतोय. हा तो फलंदाज विजय. त्यांचे स्कोर सांगतात तब्बल 20 धावा व्यक्ती भरलेत या फलंदाजांचे म्हणजे विजयाने. बघा शेवटचा षटक जो कायम आपण हारामारी षटक म्हणतो तो हारामारी षटक कोण घेऊन तो पाहायचोय आणि हारामारी षटकामध्ये किती धावा पूर्ण करतोय हा राकेश आणि विजय पाहायचा आहे. डीजे जबरदस्त एकविराची धुंद करून गाण्याची आवाज दिल्यावर आपला एकविरेचं दर्शन दाखवलं या गाण्यामध्ये बाहेर होतोय. राकेश होतोय. जर राकेशला ते कातर करायचंय तो राकेश मध्ये स्ट्राईकला येतोय. ते एक नौखा गोलंदाज जितेश येतोय. शेवटी जितेश आणि राकेश यांच्यामध्ये युद्ध होणार आहे. बघा किती धावा जमवतोय या 6 चेंडूमध्ये फलंदाज राकेश आपल्याला पाहायचा आहे. स्वतःचं पहिला आणि संघाचा 4थं षटक घेऊन येतोय गोलंदाज जितेश तर त्याला सामोर आहे फलंदाज तो म्हणजे राकेश. बघूया राकेश काय करतोय. स्ट्राईक रोटेट करतोय काही विजयाला स्ट्राईक देतोय का चौघा षटका टोकतोय तो पाहायचा पहिल्या चेंडूवर राकेश. भाजल्याचा फटका चेंडू थांबणार नाही. चेंडू जाणार डायरेक्ट 6 धावांसाठी.
आणि पहिल्या चेंडूवर चांगला समाज गेला. पहिल्या चेंडू उठकून षटकार करून संघ धावसंख्या सावणे वाढतो. संघ धावसंख्या पोहोचवतो 41च्या काळात. जबरदस्त फलंदाजी करत दोन्ही फलंदाजांनी आक्रमक फलंदाजी धारण केलाय तो म्हणजे विजय आणि राकेश यांनी. पहिल्या चेंडू षटकार पुढच्या चेंडू कुठल्या पद्धतीने फेकतो ते पाहायचं आहे. आणि म्हणतो पाहता पाहता एक धाव पूर्ण 1+1 वाईट चेंडू. संघ धावसंख्या 2 वाढते. संघ धावसंख्या पोहोचते ती. काना पिंपऱ्या पाटील होंजन यांना सुद्धा विनंती करतो आमच्या आर्थिक कक्षामध्ये यायचं आहे. धावसंख्या 2 वाढले. धावसंख्या पोहोचते ती 43च्या घरात. 43 धावा पालकावर लागल्या. शेवटचे षटक चालू आहे आणि शेवटच्या षटकामध्ये जबरदस्त फलंदाजी करतात हे फलंदाज म्हणजे विजय आणि राकेश. पुन्हा चेंडू लाभ केलाय. बघूया चेंडू जातो वायदेश मिळून चेंडू ते बघूया. चेंडू थांबणार नाही. चेंडू जाणार राजेश 6 धावांसाठी. जबरदस्त फलंदाजी राकेश गायकवाड 200 षटकार खेचतो. विजय 30 षटकार खेळतो. संघ धावसंख्येचा आणेवरतो. संघ धावसंख्या 49च्या घरात. जबरदस्त फलंदाजी खराब अशी गोलंदाजी होतो. लाईट आणि लेन दिलेल्या गोलंदाजाची या दोन्ही फलंदाजींची विजय आणि राकेशची. बघूया गोलंदाज वाईट होतो मारा करतोय. पुन्हा धावूनचा मारला चेंडू. बघूया 2 षटक चेंडूमध्ये धावतो. झेल होतो का बाहेरचा. जेलमध्ये ड्रॉप होतो. सुधारचा प्रयत्न करतो. आता बघा 2 धावा पूर्ण होतात. बघत खराब खेळ आणि पाहता 3 धावा पूर्ण. 4थी होतो का बाहेर जाय आणि मला ते या आणि बाद 3 धावा पूर्ण. धावसंख्या 3 वाढते. धावसंख्या पोहोचते ती 52च्या घरात. धावसंख्या 3/52. जबरदस्त फटकेबाजी करत होता फलंदाज राकेश आणि नवीन फलंदाज जातोय. स्ट्राईकला येतो तो म्हणजे फलंदाज विजय. स्ट्राईकला जातो मंगेश. नौका फलंदाज बघा पुढचा चेंडू कुठल्या पण फेकतो चढतो ते बाहेरचं आपण जाणार खूपच बाहेरचा चेंडू. पंचाने वाईट म्हणतो आवांतर पोहोचते. संघ धावसंख्या 1 वाढते. संघ धावसंख्या पोहोचते ती 53 धावा. जे धावांची गरज होती त्या धावा मात्र पूर्ण केल्या पिसाऱ्याच्या फलंदाजाने. एक मोठ्या धावांचं लक्ष ठेवायला लागेल. एकच संबंधाने यशस्वी झाला संघ म्हणजे पिसारा संघात. हे चांगला चेंडू ब्लॉकला पुन्हा खराब चेंडू दर्शवतो. अपसून जाणारा त्यात दुसरा खराब चेंडू फेकतो. संघ धावसंख्या 1 वाढते. संघ धावसंख्या पोहोचते ती 54. चांगले पौशे यांचं आगमन झालंय. साहेबांना विनंती करतो की त्यांच्या मंचावर बसायचं आहे. पुन्हा एकदा गोलंदाज जातोय. जो खराब गोलंदाज होतो जितेश. पुन्हा तो गोलंदाज जातोय. सामोरा फलंदाज जबरदस्त फलंदाजी करतोय फलंदाज विजय. पुन्हा चांगला शेट मारला फटका. चेंडू थांबणार नाही. चेंडू जाणार 1 धाव 4 धावांसाठी. तुझी कोंबडी कोंबड्या भोवती. तुझी कोंबडी कोंबड्या भोवती. दोन चेंडू जे केले धावसंख्या वरले धावसंख्या झाले ती 58 धावा. 58 धावा पालकावर आल्या. जबरदस्त 30 दोघं धावाचं उभं करून ठेवलंय पिसारे संघाने. एकटपा संघाकडे पुढचा चेंडू नितेशाचा. त्याचे चांगला चेंडू होता आणि 95 मध्ये वाईट दर्शवला. आपसून जाणार खूपच बाहेरचा चेंडू होता. नाही त्याने लेन खराब दर्शवतोय गोलंदाज. हा फलंदाज फलंदाज जिथे. संघ धावसंख्या 1 होती. संघ धावसंख्या ती 59 धावा. अद्यापर्यंत 4थं षटक चालू आहे आणि 4थं षटक 4था चेंडू टाकतोय. पुन्हा चांगला चेंडू टॅप केला. बघूया झेल होतोय का आणि 4था मात्र आदरा बसतोय विजयाच्या रूपात पिसारे संघाला. जबरदस्त फलंदाजी. तब्बल 33 धावा
केलं त्या फलंदाजाने नफेस ताले वाजून नंबर कौतुक करायला पाहिजे फलंदाजाचं, ज्याने की 33 धावा भरलेत. नवीन फलंदाज दिनेश. शेवटचा चेंडू बघा, शेवट चेंडू काय करतो दिनेश, चौकात बघू षटकार पाहायचा आहे. जसा चेंडू घालला चेंडू थांबला नाही, चेंडू जरा पम पम 4 धावांचा शतक संपतो. 4 चेंडू वाजवी खेळ संपतो आणि 4 षटकार धावसंख्या झालेली ती 65 धावलं, 62 धावलं, 63 धावांचं आव्हान ठेवलंय. दाखवले संघाचा कर्णधार तसेच करोले संघाचा कर्णधार विनंती कधी नाणेफेक करण्यासाठी आमच्या आजच्या कक्षेमध्ये यायचंय. हॅलो तसेच संतोष पोरजे यांचा सत्कार करतील काना पंजा पाटील, त्यांचा मान्यवकडून सत्कार होणार आहे. शाला आणि गुच्छ तसेच सन्मानचिन्ह देऊन मानवाने सत्कार होणार आहे. जबरदस्त आयोजन पाहतोय आपण, प्रत्येक मानवाला इथे उपस्थित आपले या स्पर्धेला. संतोषाचा साल आणि सन्मान चिन्ह देऊन स्वागत करण्यात येत आहे. चांगदेव पावशे रामगड यांच्या गुरु मान्यवरांचे स्वागत करतील. शाल आणि गुच्छ देऊन रामगड यांच्याकडून चांगदेव शेड यांचं स्वागत करण्यात येणार. शाल गुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन मानवाचं स्वागत करण्यात येणार आहे. रोशन आमच्या समालोचकांनी यायचे. चला पंच शत्रुशी सर्वांचे उशीर करू नका, आता पहिला एक सामना खेळवायचा आहे. तरी शत्रुशी नावाचं पिक्चर संघाने तसे सलामी जोडी सुद्धा जायचे एका संघाचे. पक्ष धावांचं टीम म्हणजे तसेच सिद्धी करवले आणि तलोजा मजकूर टॉसरवाला यायचं आहे. 63 धावा उभारल्याने 64 धावांचं आव्हान ठेवलं येणार. 4 षटकामध्ये नक्कीच फटकेबाजी करावी लागेल या मंगेशच्या फलंदाजाला. चारही बाजूने आतिषबाजी करावी लागेल. धावांचं मोफत आव्हान ठेवलं आहे पिसळ संघाने. 63 धावा आणि 64 धावा विजयासाठी उभारायच्या आहेत, त्यामध्ये एकरफार संघाला. सलामी जोडी एकरपार संघाची टीममध्ये वाटचाल करत आहे. पहिलं षटक फेकलं तर मंगेशाने 6 धावा दिल्या, आमचे स्कोरर सांगतात. दुसऱ्या षटकात साहिल याने 13 धावा दिल्या. तिसऱ्या षटकात योगेशाने 16 आणि चौथं षटक खूपच महागडं बघलं ते जितेश याने तब्बल 28 धावा दिलेल्या आहेत. या 6 चेंडूमध्ये खराब फलंदाजी केली या गोलंदाज जितेश यांनी. बघूया सलामीची जोडी क्रीजमध्ये दाखल झालेली आहे. ती म्हणजे स्ट्राईकला आहे फलंदाज. स्ट्राईकला आहे मंगेश, नॉन स्ट्राईकला मंगेश, तर स्ट्राईकला आहे सागर. बघूया पहिलं पावर जपल्याच्या पावर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये मात्र सागर आणि मंगेशाला भोवताल फार करावा लागेल. चौका षटकार ठोकायला लागतील. 15 किंवा 20 धावा पहिल्या षटकामध्ये पार पाडावे लागतील. फलंदाज लेफ्ट हँड बॅट्समन आले, सलामीचा फलंदाज तो म्हणजे फलंदाज हॅलो करोले संघाचा कर्णधार तसेच करोले संघाचा कर्णधार यांना विनंती करतोय. आलेले आहे. बघूया पहिला षटक घेऊन येतो गोलंदाज पॉवर प्लेचा शैलेश. पहिला चेंडू कुठला निघतो तो पाहायचा फलंदाज सागरने मात्र चांगला असा गॅपमध्ये फटका मारला. ऑप्शन एक धाव तो पूर्ण करतो. दुसऱ्या धावाचा प्रयत्न बघूया आणि यशस्वी ठरतो का पाहायचा आणि यशस्वी ठरतो. 2 धावा मात्र पूर्ण करतो. पहिल्या चेंडूवर 2 धावाने खाता करतोय फलंदाज तो म्हणजे फलंदाज सागर. संघ धावसंख्या 2 ने वाढवतोय. संघ धावसंख्यामध्ये 2च्या घरात.
लक्ष्मण पाटील शेते मिले उमलेकर जबरदस्त पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय कानपुरी पंच. पुन्हा एकदा पुढचा चेंडू शैलेशाचा सागर याला सागरने स्टेडियम याला फटका. एक धाव तर पूर्ण केलं. चांगलं क्षेत्ररक्षण होतोय पण एक धाव मात्र रोखू शकत नाही. संघ धावसंख्या 1 ने वाढते. संघ धावसंख्या पोहोचते ती 3 धावा. तीन धावा पालकावर लागल्या. पहिल्या शतक चालू आहे. गोलंदाज शैलेश अशीच फटकेबाजी करावी लागेल तर मंगेश मध्ये स्ट्राईक होतो. हा मंगेश नेहमी चौकार षटकार मारण्याचा यशस्वी ठरतो. तो मंगेश मध्ये एका संघाचा सलामी स्ट्राईकला येतो. बघा मंगेश काय करतो पुढच्या चेंडूवर शैलेशाच्या याची काढा घेऊन चेंडू जातो. विश्वजित आणि पाहता पाहता मंगेश मात्र वाजवतो. एकडच्या रूपात मोठा आदरामध्ये एकाच पाय संघाला भेटतो. 0 धावसंख्येवर कुठे मंगेश मात्र आऊट होतो आणि मोठा आदरामध्ये एकाच पाय संघाला मात्र बसतो या मंगेशाच्या रूपात. विजय फलंदाज जातो मंगेशाच्या. गंगाराम पाटील तसेच गुरुनाथ उलवेकर यांना विनंती करतो कारण मी मंचावर यायचं आहे. छत्रपती ट्रॉफीचे आयोजक गुरुनाथ उलवेकर यांना विनंती करतो तर त्यांनी आमच्या अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. एक मोठी स्पर्धा या ग्राउंडवर पाहण्यात आपल्याला. नारायण शेठ पाटील होंजन यांना सुद्धा विनंती करतो त्यांच्या अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. धावसंख्या 4 धावा पालकावा लागल्या. पहिलं पावते षटक आहे आणि पहिलं पाव जबरदस्त पद्धतीने फेकतो हा गोलंदाज तो म्हणजे शैलेश. पुन्हा चांगला चेंडू लाभ करतो सागर. एक धाव पूर्ण करतोय. बघूया चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. एक धाव 3 धावा नक्कीच वाचल्या क्षेत्ररक्षण. संघ धावसंख्या 1 ने वाढते. संघ धावसंख्या होती 5च्या घरात. अद्यापर्यंत शेवटचा षटक पाहत बघा. शेवटच्या पाचव्या षटकामध्ये काय करतोय फलंदाज चेंडू मध्ये ते पाहायचा. एक नौका फलंदाज तो म्हणजे स्वागत. बघा स्वागत षटकार करतोय का पाहायचा आहे. शेवटचा चेंडू शैलेशाचा उंचा मारला फटका. बघूया चेंडू थांबला नाही. स्वागत वेळे 6 धावा आणि संघ धावसंख्या पोहोचते ती 11 धावसंख्येवर. तसेच नाणेफेकचा कौलन आहे आमचे मान्यवर रामकृष्ण घरत यांच्याकडून दोन्ही संघांचे नाणेफेक होणार आहे. तलोजा वर्चस्व करवले यांच्या दरम्यान दोन्ही संघाचे करण्यात आलेले आहेत. तर मान्याने विनंती करतोय नाणेफेक करायचे. यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होत आहे. पहिलं षटक संपलं. पहिली धावसंख्या ती 11. दुसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज विजय. जे विजय जबरदस्त फलंदाजी केली तो गोलंदाज नाणेफेक करवले संघाला लागलेला आहे. त्याने आपण निर्णय द्यायचा आहे. स्वागत थोडीशी पटकेबाजी करावी लागेल आणि विजयासाठी तब्बल 64 धावा करायचे आहेत आणि फलकावर फक्त पहिल्या षटकांना धावसंख्या झाली होती 11 धावा. विजय स्वतःचा पहिल्या संघात दुसरं शतक घेऊन होतो विजय. तो विजयने जबरदस्त फलंदाजी केली. तो विजय मात्र कुठे दुसरं शतक घेऊन होतो. तो शतकमध्ये बदल करतोय. पॉवर प्लेची पाबंदीमध्ये संपते. तो शतकमध्ये लांबणीवर जातोय. गोलंदाज विजय राऊंडकर मारा करतोय.
बघूया विजय काय करतोय, 5-5 रन घेऊन गोलंदाजी करतोय. फलक सांभाळ म्हणजे स्वागत उत्तम आला फटका. चेंडू बघूया जातोय निरापकडे, एक धावतो पूर्ण केलं, चांगलं क्षेत्ररक्षण होतोय पण एकच धावा समाधान मानावं लागेल या फलंदाजांना. संघ धावसंख्या 1 निवासी संघावरती 12 धावा फलकाला लागल्या. 200 पकड चालू आहे गोलंदाज विजयाचं. विजयासाठी 4 धावांचा पाठला करायचा असेल तर नक्कीच चौकार षटकार ठोकावे लागतील या दोन्ही फलंदाजांना. तो म्हणजे स्वागत आणि सागर याला. सागर खेळतो वैयक्तिक 5 धावसंख्येवर तसं 7 धावसंख्येवर. स्वागत खेळतो 7 धावसंख्येवर तर सागर खेळतोय 5 धावसंख्येवर. फटकेबाजी करावी लागेल. चांगली गोलंदाज होतोय गोलंदाज विजय. पुन्हा धावूनचा मारला फटका उंच उडाला चेंडू. बघूया चेंडू पकडतो का षटकार. चेंडू जाणार 6 धावांसाठी. आयवा कॅच वगैरे 300 भेटले असते. नो बॉल दिलेला पंचांनीकडे. आमचे लेखकर पंच त्यांनी नो बॉल दिलेला आहे. मोठं क्षेत्ररक्षण काहीतरी चुकीचं लावलेलं आहे त्यामुळे नो बॉलचा इशारा आला पंचांचा. फ्रीट का पंच आणि या फ्रीट धावसंख्येत भर झाले. धावसंख्या ती 19. क्षेत्ररक्षण मध्ये चुकीचा लावल्या. चुकीचा क्षेत्ररक्षणाने नक्कीच फायदा उठलेला आहे. म्हणजे तो एक आड संघाला तब्बल 1 चेंडू मध्ये 7 धावा बदलेले आहेत. संघ धावसंख्या वाढले. संघ धावसंख्या झाले ती 20 धावा. 19 धावा फलकावर लागल्या. जबरदस्त फलंदाजी करतो स्वागत. या सागवंत बॅक 2 षटकार मारलेत आणि या फ्रीटचा पुन्हा फायदा उठवतो का. पायाचा पुन्हा षटकार खेचतो का पायाचा फलंदाज तो म्हणजे स्वागत. जबरदस्त फलंदाजी करतोय आपल्या या खेळपट्टीवर. फ्रीट बघूया फ्रीटचा फायदा उठवतो का. चौका ठोकतो षटकार ठोकतो पायाचा पुलट चेंडू विजयाचा उंचावणार फटका. बघूया चेंडू जाणार 6 धावांकडे. षटकाराची हार्दिक मध्ये पूर्ण करतो फलंदाज. तब्बल 18 धावा कुठून काढतोय हा फलंदाज या विजयाच्या गोलंदाज. खरा गोलंदाज शिकवतोय गोलंदाज विजय. संघ धावसंख्या 6 ने वाढते. संघ धावसंख्या पोचते ती 25च्या घरात. सामना ताबडतोब चालू करायचा उशीर करू नका. संघ धावसंख्या वाढले. संघ धावसंख्येवरती 1 बाद 25 धावा. जबरदस्त फलंदाजी आणि पूर्णपणे फलंदाजीचा फायदा उठवतो स्वागत. त्यामुळे वैयक्तिक म्हणतो 19 धावसंख्येवर खेळतो हा फलंदाज. एक आक्रमक चौथं धारण केले या फलंदाजाने तो म्हणजे स्वागत आणि खराब फलंदाजी असतो हा गोलंदाज तो म्हणजे विजय. पुन्हा एकदा विजय. चेंडू आदतोय जोरदार आपल्याकडे. पंचांचा मात्र आपल्याला जात नाही. निर्धाव चेंडू सांगता होते. संघाची मात्र धावसंख्या अद्यापर्यंत स्थिर आहे. संघ धावसंख्या ती 1 बाद 25. जबरदस्त अपील केलं होतं. पंचांनी मात्र ते अपील ढुकलून लावले. कुठेतरी दौडभर मात्र निघतोय. संघ धावसंख्या स्थिर आहे. संघ धावसंख्या ती 25 धावा. अद्यापर्यंत 3 चेंडूचा खेळ बाकी. 200 शतक बघू विचारलं गोलंदाज विजयाचं. बघूया स्वागत रोखण्यात यशस्वी ठरतोय का गोलंदाज विजय. ते बाहेरचा आहे. उन्हाचा चांगला शेड्यामध्ये चेंडू मिरावून कडे जातो. 1 धाव तर पूर्ण 200 धावाचा प्रयत्न बघूया पण ते 1 धाव समानवाला स्वागत आणि संघ धावसंख्या 1 ने वाढते. संघ धावसाठी 26च्या घरात. 26 धावा फलकाला लागले. त्यापर्यंत 2 चेंडूचा खेळ बाकी 200 शतकातला. 2 चेंडू बाकी 200 शतकातले. तसेच भरत गायकर एकलपरा यांना विनंती करतो आमच्या अतिथी मंचावर यायचंय. संजय म्हात्रे पिसारे यांना सुद्धा विनंती करतो आमच्या अतिथी कक्षामध्ये यायचंय. कोण आहे प्रभाकर गायकर एकलपरा यांना सुद्धा विनंती करतो. रामदास मात्र पिसारे तसेच महिला घरात कुटुंबांना यांना विनंती करतो आमच्या अतिथी कक्षामध्ये. चेंडू मात्र जातो स्टेजवर. बघूया जेल होतो का तो मात्र विश्वास ठरतो जेल पकडण्यात. षटकार
धावसंख्या वाढले, धावसंख्या झाले ती 26 घरात अद्यापर्यंत एक चेंडूचा खेळ बाकी आहे. पंच एक चेंडू आहे ना, एक चेंडू आहे बाकी आहे, तो म्हणजे विजयाचा. मुकुंद पाटील रंजन यांना सुद्धा विनंती करतो, सिद्धीकराचे हनुमान पाटील यांना सुद्धा विनंती करतो आमच्या अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. नाईट मॅचचे आयोजक आहेत ते उमेश पाटील, खूपच लेट आलेले आहेत. चांगला चेंडू टॅप केला, बघूया जेल येतोय का, आणि एक मोठा आदरा बसतो. मात्र स्वागत याच्या रूपात दुसरा आदरा बसतो, थोडं अडचण येऊ शकेल का हा संघ, तो म्हणजे एकडपाडा संघ. जबरदस्त फलंदाजी करत स्वागत याने बॅकवर 3 षटकार घेतले होते, तो स्वागत माझा तंबूच्या पुढे अडचणला येतोय. धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या आहे ती 26 धावा. राजेश घरात याने सुद्धा आमच्या अतिथी कक्षामध्ये यायचंय. 12 चेंडूचा खेळ जमल्या, 12 चेंडू मध्ये तपस 26 धावा येणारे 12 चेंडू आणि समीकरण आहे. बारा चेंडू 28 धावा असं समीकरण आहे. सामने जातीय सोडचे सामना आपल्याला पाहिजे, चौथा सामना सकाळ क्षेत्राचा पाहतो आपण. पिसारे ज्या पिसारे संघाने 64 धावा 63 धावा 64 धावाचा वैभव पाटील रंजन यांच्यात आमच्या अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. वैभव पाटील रंजन ज्या पिसारे संघाने 63 धावून 64 धावांचं आव्हान देऊन एका प्रसंगाला 12 चेंडू 38 धावा असं समीकरण सामना. तिथे चौथे सामना पाहायला भेटतो प्रेक्षकांना. चारही बाजूने प्रेक्षकांची वर्दी लावली या सामन्या पाहण्यासाठी. अतिशय चोर सामना पाहतो आपण. एक आठवड्याचा पिसा जपान कोण संघ हा सामन्यातून कुठलाच संघ पराजित व्हायला मागत नाही. आणि आयोजनच जबरदस्त आहे. जे विनामूल्य मोफत आयोजन, कोणत्याही प्रकारची एंट्री नसून प्रथम पारितोषिक आहे 15,000 रुपये 555 रुपये, तर द्वितीय पारितोषिक आहे 10,000 रुपये 555 रुपये. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षण सामन्यासाठी पुरेसे ठरले. जबरदस्त एक आगळी स्पर्धा आपल्याला पाहायला भेटते. या भूतोच्या लाईनमधून आपल्याला पाहायला भेटते. जयदुर्ग क्रिकेट संघ रंजन यांनी जबरदस्त आयोजन आणि विशेष सहकार्य आमचे गुरु ग्रामपंचायत माजी सरपंच जनार्दन शेठ पांडुरंग पाटील यांच्या विशेष सहकार्य असून संचालक पनवेल बँक ऑफ पनवेल यांचे बँकेचे संचालक शाहू पाटील रंजन यांना सुद्धा विनंती करतो की त्याने अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. बघा 30 शतक कोण घेतो. सामना समीकरण 12 चेंडू 38 धावा. 12 चेंडू 38 धावा असं सामना समीकरण. नौका फलंदाज मात्र स्ट्राईक येतोय. फलंदाज साहिल जो काय नौका फलंदाज स्ट्राईक होतो तो नॉन स्ट्राईकला आहे. गोलंदाज येतोय तो म्हणजे पिसाळी संघाचा गोलंदाज साईनाथ होतो. स्थितीसाठी घेतोय. बघूया काय करतोय नौक्या फलंदाजाला. चांगला चेंडू टाकला. छोटे चेंडू गेला कुठेतरी डायरेक्ट हिट करतोय आणि कुठेतरी मात्र रनच्या शिवाय बाद होतोय हा फलंदाज. तो झुवत असंख्य बाद होतोय फलंदाज साहिल. पहिल्या चेंडू सफलता रनच्या सुरुवात घेतली. साहिल धावसंख्या चांगली. धावसंख्या ती फक्त 3 बाद 26 धावा. अद्यापर्यंत 17 चेंडू 38 धावा असं समीकरण सामन्याचं. 11 चेंडू 38 धावा. थर्ड अंपायर जायचंय राजेश, त्याच्या रूपात थर्ड अंपायर पाहतोय आपण. नवीन डेस्टिनेशन फलंदाज एक अनुभवी फलंदाज जातोय तो म्हणजे फलंदाज सुनील. बघा सुनील काय करतो. चौकार षटकार ठोका संख्या धावसंख्या मात्र सामने संघ धावसंख्या 26 आणि 17 चेंडू आणि धावाचं समीकरण 38 धावा. 17 चेंडू 11 चेंडू 38 धावा असं समीकरण सामन्याचं. बघूया कधीच्या सुरू सामना पाहतोय. बघूया सामना जिंकेल का एकडपाडा संघ का जिंकेल पिसाळी संघ हा मात्र या मैदानात प्रश्न पडलेला आहे. बघा थोडं क्षेत्रक्षण बदल करतोय गोलंदाज साईनाथ.
पहिल्या चेंडू रनच्या स्वरूपात फलंदाज बाद करतोय सायनाथ पुढचा चेंडू कुठल्या पद्धतीने फेकतोय ते पाहायचं आहे. ते चांगला चेंडू टॅप केला चेंडू जातो मी दाखवतोय चेंडू तो एक धावतो पूर्ण दुसऱ्या धावचा प्रयत्न बघूया. दुसऱ्या धावचा मग धारच दाखवत नाही. सुनील सांगा धावसंख्या 1 ने वाढते सांगा धावसंख्या पोहोचते 27च्या घरात. 27 धावा फलकाला आल्या 30 षटक गोल चालू आहे. गोलंदाज सायनाथ याचं आता मात्र स्ट्रायकर येतो फलंदाज राहुल दोन्ही नौकी जोडून राहुल सुद्धा व्यक्ती आपल्या खात्यावर बघू काय करतोय त्या पहिल्या चेंडूवर ते पाहायचं आहे. राहुल समर्पक गोलंदाज आहे तो म्हणजे सायनाथ. बघूया पुढचा चेंडू सायनाथ याचा राहुल याला मानेचा बंद बोल सागर बारिश सागर बारिश सागर बारिश कॅमेरा खेळायचं पाहुण्यांचे सत्कार आहे. अंकुश राजे यांचं स्वागत करतील. संतोष पाटील यांच्याबरोबर मानवी स्वागत करण्यात आहे. शाल आणि गुच्छ तसे सन्मान चिन्ह मानवांचे स्वागत करायचं आहे. या तुमचं स्वागत आहे या स्पर्धेतून. अंकुश राजे पुढे पहिला चेंडू पुढचा चेंडू दोन फलंदाज जितेश जबरदस्त गोलंदाजी करतोय आणि तो चेंडू होतो सांगाय धावसंख्या सांगाय धावसंख्या फक्त 27 धावा. आता मात्र कुठे अडचणीत येतोय एकाडपाडा संघाचा चांगले फलंदाज मात्र त्यांचे तंबूचे आश्रय तो सागत जबरदस्त फलंदाजी करतो तो बाजूला सागत सुद्धा बाजूला स्वागत सुद्धा बाजूला कुठे अडचणीत येतोय हा एकाडपाडा संघ. जबरदस्त गोलंदाजी करतो गोलंदाज. अंतिम 2 चेंडू बाकी 30 षटकातले. पुण्याचा चांगला चेंडू टॅप केलाय मोठा गॅप आहे बघूया चेंडू हरवतो का षटक धावतोय चांगलं क्षेत्रक्षण दुधावतो प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण. आत्माराम पाटील ज्येष्ठ काँग्रेस नेते तकरदोडा यांचे स्वागत करते त्यांचा आम्ही याने मंचावर यायचं आहे. आमचे पाहुणे धावसंख्या झाली होती 29. शेवटचा चेंडू 30 षटकातला. शेवट चेंडू काय करतोय हा फलंदाज पाहायचा आहे. उंचा मारला फटका बघूया झेल होतोय का षटकार होतोय आणि झेल बाद. षटक संपलं 3 षटकाचा खेळ संपले वाजवी आणि 3 षटकामध्ये धावसंख्या झाली होती 29. जबरदस्त गोलंदाजी केली साने फक्त 3 धावा दिले आपल्या षटकामध्ये. चांगले समीकरण बदलते सामन्याचं समीकरण होतंय 6 चेंडू 6 चेंडू 35 धावा. दत्ता भोईर केंद्र दीपक गायकर केंद्र यांना विनंती आहे आमच्या अतिथी मंचामध्ये यायचं आहे. त्यांचं आगमन झालं त्यांना विनंती करतोय आमच्या अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. 6 चेंडू 35 धावा समीकरण सामन्याचा बघूया चालू का षटकार ठोकावे लागतील या फलंदाजाला आहे. 9व्या फलंदाज तो म्हणजे फलंदाज योगेश आला. विजय शेवटचा षटक घेऊन आलाय. सामन्याचं समीकरण आहे 35 धावा. प्रत्येक षटकार ठोकायला लागतो प्रत्येक चेंडूवर या फलंदाजाला तो म्हणजे फलंदाज योगेश आला. पहिला चेंडू वाईट फेकला आवाज बरोबर सांगाय धावसंख्या 1 ने वाढते सांगाय धावसंख्या होते ती 30 धावा. अद्यापर्यंत 34 धावांची गरज येणाऱ्या 6 चेंडू मध्ये. बघूया पूर्ण करतोय का फलंदाज पाहायचा आहे एकाडपाडा संघाचा योगेश. पुन्हा एकदा खराब चेंडू 1+1 होण्याची शक्यता आहे. बघूया रनआउट शक्यता आहे तिकडे बघूया आणि धाव बाद. धावसंख्या 1 ने वाढते धावसंख्या 31. वाईट धावसंख्या 1 ने वाढते धावसंख्या ती 31. येणारे 5 चेंडू आणि समीकरण आहे 33 धावा.
5 चेंडू 33 धावा. षटकारांची आतिषबाजी करावी लागेल सुनीलला. बघूया लेग साइड बॅट्समन सुनील काय करतोय या गोलंदाज समोर. हा गोलंदाज तो म्हणजे गोलंदाज विजय. बॉल नाही. 6 चेंडू अद्यापर्यंत बाकी आले नाही. 6 चेंडू धावसंख्या आहे ती 33 धावांची. धोनी सुद्धा वाईट चेंडू फेकलेले गोलंदाजाने. खरा गोलंदाज शोधतो पण पुढचा चेंडू कुठे फेकतो हा गोलंदाज पाहायचा आहे. सूर्याला चांगला चेंडू लॉफर केलेला आहे. 1 धाव तर पूर्ण केलं. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. 1 धाव सामान्य मारायला गेले सुनील याला. संघ धावसंख्या 1 ने वाढते. संघ धावसंख्या होती ती 32च्या घरात. ते परम 32 धावांची गरज. येणाऱ्या 5 चेंडूवर 32 धावा उभा राखलेल्या फलंदाजांना चौकारांनी षटकारांची आतिषबाजी करावी लागेल या फलंदाजांना. तो म्हणजे विकास आता स्ट्राईकला येतोय. काय करतो विकास नौका फलंदाज बघूया विजयाच्या पुढच्या चेंडूवर. चांगला चेंडू टॉप गेलाय. 1 धाव पूर्ण केले. चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरा 1 धाव धाव दाखवलाय सुनील यांनी. संघ धावसंख्या 1 ने वाढते. संघ धावसंख्या पोहोचते ती 33 धावा. अद्यापर्यंत 31 धावांची गरज येणाऱ्या 4 चेंडू मध्ये. जबरदस्त गोलंदाजी दर्शवतोय गोलंदाज सायनाथ यांनी. जबरदस्त गोलंदाजी केली. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय सुनील याला. चांगला चौकलेला चेंडू चेंडू मिराप करत जातो. 1 धाव तर पूर्ण करतो. दुसरी धावचा प्रयत्न मात्र करत नाही. आणि कुठे वर्चस्व गाजवतो पिसार संघ आपल्या सामन्यामध्ये. धावसंख्या 1 धावसंख्या 34 धावा. ते परत 3 चेंडू 30 धावा समीकरण. पराभवाच्या छाया दिसत आहे. तो मध्ये एकाडभरा संघ आणि कुठे पिसारे संघ मध्ये स्टेटाला फटका. चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या पुन्हा 1 ने वाढते. अद्यापर्यंत 2 चेंडूचा खेळ सुरू आहे. आश्चर्य घडले सामन्यामध्ये. जान ते निघून गेलेले आणि पूर्णपणे विजय प्रस्थापित करतोय हा पिसारे संघ. आणि खरं उंच बरेली घेतोय हा पिसारे संघ या स्पर्धेमध्ये. बरोबर चांगला फटका. 4 धावा. शेवटचा चेंडू बाकी. पंच. धावसंख्या 39. अद्यापर्यंत 1 चेंडू 25 धावा. 1 चेंडू उरलाय काल टाकायचा. आणि अशा काही विजय झाला तो पिसारे संघ. आणि पराभूच्या छायेत होते तो म्हणजे एकाडपरा संघ. बघूया सामन्याचा सामनावीर कोणाकडे जातोय तो. विजयाने यायचा मॅरेथॉन पुरस्काराने पिसारे संघाचा विजय. विजय जबरदस्त राष्ट्रपती भूमिका पार पडली आणि मॅनचा पुरस्कार जातो आमच्या विजयाला. आत्माशेफ पाटील यांना विनंती करतोय त्याने या सामन्याचा पुरस्कार द्यायचा आहे या खेळाडूला. आत्माशेफ पाटील ज्येष्ठ कार्यकर्ते काँग्रेसचे यांच्याकडून सन्मानित करते या खेळाडूला. ठीक आहे. नक्कीच आपला अकबर झाले. आपण सुद्धा याच्या मंचावरती आपल्या शुभेच्छेच्या माध्यमातून सरचे स्वागत. रवी पाटील मोस्ट वेलकम आहे. कैलासपूरजी आपण यायचं पंचाची भूमिका आपण नक्कीच पुढच्या सामन्यामध्ये बघवायची आहे. नक्कीच अकबराम शेठ पाटील यांचं सत्तागती आमचे जनार्दन शेठ यांचे शुभ असते. अकबराम पाटील यांचं नक्कीच सत्कार केलं जाईल. महिमा